आणि यानंतर आपण घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात बरसलेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलकोट गुलबर्गा राष्ट्रीय महामार्गावरचा पूल पाण्याखाली गेलाय। पावसामुळे शिरसी शिरवळ या भागातली वाहतूक बंद झाली आहे। त्यामुळे गाणगापूरच्या दिशेने जाणारे प्रवासी अडकून पडलेत। पुणे अहिल्यानगर महामार्गावरच्या रांजणगाव गणपती जवळच्या रोडवर पावसाचं पाणी साचलं। यामुळे वाहन चालकांची मोठी गैरसोय होते। मुक्ताईनगरच्या कुऱ्हा वडोदा भागात ढगफुटी सदृश पाऊस पडला। यामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय। मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री संजय सावकारे सोबतच आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकसानग्रस्त भागात जात पाहणी केली। शेतकऱ्यांना 100% मदत करू असं आश्वासन त्यांनी दिलंय। नांदेडमध्ये गोदावरी नदी धोकादायक पातळीवर वाहतेय। जुन्या नांदेड शहरातल्या होळी भागात असलेला नदीवरचा पूल पाण्याखाली गेलाय। त्यामुळे या पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे। बीडच्या माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव इथे तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे गावात पाणी शिरलंय। त्या तलावाच्या शेजारील शेतं पाण्याखाली गेली आहेत। बीडच्या माजलगाव तालुक्यातील घडाटवाडी गावात घडाटी नदीच्या पुराचं पाणी पुलावरनं वाहत आहे आणि वाहतूक ठप्प आहे। ग्रामस्थांना पुलावरनं प्रवास करावा लागत असल्यानं तात्काळ पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे। वाशिमच्या रिसोड, मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव तसंच वाशिम तालुक्यात जोरदार पाऊस बरसतोय। या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय आणि रिठत गावाजवळून वाहत असलेल्या अडोळ नदीच्या पुरानं रिठत गावचा संपर्क तुटलाय। यामुळे रस्त्याच्या दोनही बाजूंना नागरिक अडकून पडलेत। पिंपरी चिंचवड परिसरात जोरदार पाऊस पडला। अचानक आलेल्या पावसामुळे पिंपरी चिंचवड वासियांची तारांबळ झाली। नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला। यामुळे गोदा घाटावरच्या मंदिरांना गोदावरीच्या पाण्यानं वेढा दिलाय। वाशिम तालुक्यातील अनसिंग आणि जवळा तसंच मालेगाव तालुक्यातील पिंपळसेंडा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस पडला। त्यामुळे शेतीचं नुकसान झालं। या पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आलाय। शेतातली पिकं वाहून गेली आहेत आणि विहिरी सुद्धा खचल्यात। दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची दैना झाली आहे। शेतीला तळ्याचं रूप आलंय आणि हातातोंडाशी आलेलं खरीपाचं पीक पाण्याखाली गेल्यानं प्रचंड नुकसान झालंय। धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा तालुक्यात चांदणी नदीला पूर आल्यामुळे शिरसाव गावातले शेतकरी उद्ध्वस्त झालेत। कापूस, सोयाबीन, उडीद या पिकांमध्ये नदीचं पाणी शिरलंय आणि पिकं वाया गेली आहेत। ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी परिसरात मुसळधार पाऊस झाला। माळेवाडी ते पुरुषोत्तमपुरी मुख्य रस्त्यावरती पाणी येऊन रस्ता बंद पडला। शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून उरलेलं पीक सुद्धा वाया जाण्याची भीती व्यक्त होते। अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठे हाल झालेत। विशेषतः पाथर्डी तालुक्यातील तिसगाव आणि करंजी या गावांना पावसाचा प्रचंड फटका बसलाय आणि कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे। तिसगाव परिसरात शेतकऱ्यांची पिकं पाण्यात वाहून गेली आहेत। धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झालाय। सोयाबीन, उडीद आणि मुगाची पिकं पाण्यात गेल्यामुळे अतोनात नुकसान झालंय। या नैसर्गिक संकटामुळे बळीराजा अडचणीत सापडलाय। सोलापूरच्या अक्कलकोटमधल्या मुसळधार पावसामुळे अक्कलकोट वागदरी रस्ता बंद आहे। रस्ता बंद होऊन वाहतूक ठप्प झाली आहे। मुसळधार पावसामुळे ओढे नाले तुडुंब भरलेत। हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांची बैठक घेत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला। या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून अहवाल सादर करावा अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अतिवृष्टीग्रस्त भागात ट्रॅक्टरमधनं पाहणी केली। पैठणमधल्या शेतकऱ्यांचं पावसामुळे नुकसान झालंय। पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार विलास भुमरे यांनी या नुकसानाची पाहणी केली। लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी। जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा या मागण्यांसाठी मनसेच्या वतीनं निलंगा तालुक्यातल्या हरिजवळगा इथे आमरण उपोषण सुरू आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी मंगरुळपीर उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला। मागणी मान्य न झाल्यास दुष्काळग्रस्त संघर्ष समितीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला जातोय।
दौंड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालाय। कांद्याला 35 रुपये हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी कानगावमधल्या शेतकऱ्यांनी बेमुदत धरणं आंदोलन केलं। नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालंय। यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। तातडीनं नुकसान भरपाई करत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। पुरामध्ये वाहून गेलेल्या जळगावच्या काकोडा येथील तरुणाच्या कुटुंबाला मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 4 लाखांचा धनादेश दिला गेला। यावेळी आमदार चंद्रकांत पाटील सुद्धा उपस्थित होते। हैदराबाद गॅझेट विरोधातील जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे। हैदराबाद गॅझेटच्या शासन निर्णयाला ॲडव्होकेट विनीत धोत्रेंनी आव्हान दिलेलं। दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं याचिका फेटाळून लावली। छत्रपती संभाजीनगरात राज्यस्तरीय मराठा आरक्षण गोलमेज परिषद आयोजित केली गेली होती। या परिषदेमध्ये मराठा अभ्यासक, आंदोलक आणि वकील सहभागी झाले। हैदराबाद गॅझेट GR बाबत या परिषदेत चर्चा करण्यात आली। त्या संदर्भात आमचं महायुतीचं सरकार आहे। भाजपच्या वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींचं किंवा त्यांच्या संबंधित असणाऱ्या व्यक्तींच्या काही चुका होत असतील तर भाजपने त्याची नोंद घेतली पाहिजे। राष्ट्रवादीच्या बद्दल असेल तर आम्ही लोकांनी नोंद घेतली पाहिजे आणि त्याच्यातनं भूमिका स्पष्ट केली पाहिजे। आणि शिवसेनेच्या बद्दल काही झालं तर शिंदे साहेबांनी ती भूमिका स्पष्ट केली पाहिजे। याबद्दल मला काही माहिती नाहीये, कारण मी आज सकाळपासून वेगवेगळे कार्यक्रम होते आणि आत्ताच तुमच्या पुढे आलो। बऱ्याचदा तुमच्यासारखे पत्रकार मित्र एखादी गोष्टीची पूर्ण माहिती आम्हाला नसताना एकदम अचानक अशा प्रकारचे प्रश्न विचारतात। परंतु मी याच विचाराचा आहे, कोणी कुठल्याही राजकीय पक्षामध्ये असला तरी आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा, एक वेगळी महाराष्ट्राची संस्कृती आहे। जे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये दाखवला गेला पाहिजे आणि प्रत्येकाने बोलत असताना, वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे कुणाला चे स्टेटमेंट अतिशय वेदना देणारे असतात, अशा पद्धतीचे स्टेटमेंट हे करू नये। आणि संविधानाने आणि घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करत असताना समाजामध्ये सलोखा राहील आणि वातावरण चांगलं राहील याबद्दलचाच प्रयत्न हा सर्वांनी करायचा। मला त्याच्याबद्दलचं माहिती नाही। मी उद्याच्या संध्याकाळी ते आलेत किंवा उद्या आल्यानंतर त्यांना विचारेन, कारण त्यांनी एकदम गौप्यस्फोट केला तर त्याच्या पाठीमागची काय भूमिका आहे, काय त्यांची अधिकची माहिती ते मी मंत्र्यांना गाड्या घेण्यासाठी 12 लाखापासून 30 लाखापर्यंत उभ्या काही आपल्याला माहिती नाही। कुठल्याही बातम्या आपण पसरवता। आज सर आमचे SP, कलेक्टर, CO हे त्या भागामध्ये सरकारचं प्रतिनिधित्व करत असतात। झालंय काय की मागे एकदा असंच एक सरकार असताना गाड्या योग्य कंडिशनच्या नव्हत्या आणि म्हणून ऍक्सिडेंट झाला। आता अनेक प्रकारच्या गाड्या मार्केटमध्ये, गाडीची किंमत किती ठेवली हो? 12 लाख, मिनिमम 12 लाखच आहे ना। 12 लाखात 4 चाकी गाडी आपल्या ग्रामीण भागात चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरत असताना, दुर्गम भाग असतो, डोंगरी भाग असतो, आदिवासी भाग असतो, तुम्ही बघता अतिवृष्टी होते, कधी पूर येतो, कधी त्या ठिकाणी ती गाडी पण गेली पाहिजे। उद्याच्याला एक अशी गाडी दिली आणि ती गाडी त्या पाण्यात किंवा त्या रस्त्याने गेली नाही, काय देऊन काय गाड्या दिल्या, पुन्हा त्याही बाजूने तुम्ही बोलणार। आणि 12 लाख
ही किंमत फार विचारपूर्वक आपण दिलेली आहे. साधारण बलेरो म्हणून जी कंपनी आहे म्हणजे महिंद्राची, त्या पद्धतीच्या गाड्या, कारण आम्ही सरकारने जाणीवपूर्वक निर्णय घेतला. महायुतीचं सरकार देवेंद्रजी, एकनाथरावजी, मी आणि आमचे सगळं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी चालवत असताना विशेषतः रेव्हेन्यू विभाग, महत्वाचा म्हणजे आमचा पोलीस विभाग, रेव्हेन्यू विभाग, जिल्हा परिषद या वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे तहसीलदार, प्रांत, बीडीओ, आमचे डीवायएसपी, आमचे पीआय, आमचे ॲडिशनल एसपी, एसपी, तुमचे सीपी, त्या सगळ्यांना कलेक्टर, कमिशनर, सेक्रेटरी या सगळ्यांना तशा पद्धतीनं आपण काही सूत्र ठरवून दिलेलं आहे आणि ते 12 लाखापासून माझ्या माहितीप्रमाणे 30 लाखापर्यंत आहे. ही वस्तुस्थिती खरी. राहुल गांधी ने प्रेस कॉन्फ्रेंस की है मुंबईचा महापौर दिलीप साठा म्हणाले मुंबईचे बंधूकडे सत्ता आली तर पुढे मुंबईचा महापौर मुस्लिम असा भाजप मुंबई अमित साठा. मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वानी किंवा त्यांच्या प्रमुखांनी किंवा त्यांच्या तर राजकारणामध्ये सुसंस्कृतपणा दाखवायला हवा असं वक्तव्य करतानाच विविध मुद्द्यांवरती राज्याच्या अर्थमंत्र्यांनी भाष्य केलेलं आहे. पुढची बातमी आपण पाहूया. पोलिसांनी मनोरमा खेडकरच्या घराची झाडाझडती घेतली. नवी मुंबईमधनं अपहरण केलेला मिक्सरचा हेल्पर त्याला ज्या घरात ठेवलेलं होतं त्या घराची झाडाझडती पोलिसांनी घेतली. मनोरमा खेडकरच्या वकिलासमोर घराची तपासणी पार पडली. दरम्यान खेडकरच्या घराबाहेर 24 तास पोलिसांकडनं पाळत ठेवली जाते. वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबारावरती विरोधकांनी आक्षेप घेत याचिका दाखल केली. यावर मंत्री जनतेची गाऱ्हाणं ऐकू शकतात, कुणाला किती प्रयत्न करू देत, आम्ही जनता दरबार आयोजित करणारच असा निर्धार गणेश नाईकांनी व्यक्त केलाय. कल्याणमध्ये रस्त्यांवरचे खड्डे आणि वाहतूक नियोजनाचा अभाव यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये. या वाहतूक कोंडीचा शाळकरी मुलं आणि नागरिकांना फटका बसतोय. विरारच्या ग्लोबल सिटीमध्ये दुकानाच्या उद्घाटनासाठी ऑर्केस्ट्राचं आयोजन केलं गेलं होतं. यावेळी भोजपुरी गाण्यांवरती महिलांनी ठेका धरला. यावेळी नोटा उधळतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. बदलापूरच्या कात्रप डीपी रोडवरील त्रिमूर्ती खानावडी परिसरामध्ये तरुणांनी तोडफोड केली. इथे सतत घोळका करून तरुण हुल्लडबाजी करतात, त्यामुळे महिला आणि लहान मुलांना त्रास होतो. या संदर्भातली तक्रार केल्यामुळे संबंधित तरुणांनी तोडफोड केली आहे. बदलापूरच्या सरस्वती नगर भागात एक भलं मोठं झाड भंगाराच्या दुकानावरती कोसळलं. यात 2 जण जखमी झाले. तर झाड कोसळल्यानंतर आरोप करणाऱ्या दुकानदारासोबत भाजपच्या माजी नगरसेवकाची बाचाबाची झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तळीवाडी इथे राहणारं पारधी कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून चिखलातनं प्रवास करत आहे. रस्त्यासाठी वारंवार निवेदनं देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा या कुटुंबाचा आरोप आहे. पालघरच्या पळे भोनरपाडा गावात सोयीसुविधा नसल्याची माहिती समोर आली आहे. रस्ता, अंगणवाडी आणि पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यानं ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागतोय. तातडीनं सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी ग्रामस्थांची आहे. चिपळूणच्या मोरवणे गावातील ग्रामस्थांनी जमीन परप्रांतीयांना न विकण्याचा निर्णय घेतलाय. गावातल्या ग्रामसभेत नागरिकांनी एकमतानं हा ठराव मंजूर केला. दरम्यान गावकऱ्यांच्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. ऐन पावसाळ्यात परभणी शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साठलेत. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे. महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक ठिकाणी कचरा पडलेला दिसतोय. परिसरात दुर्गंधी वाढून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होते. अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर शहराचा पाणीपुरवठा आज मध्यरात्रीपासून बंद असेल. जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठ्यावरती परिणाम होतोय. अकोला शहरातील अग्रसेन चौकातल्या इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर धक्कादायक प्रकार उजेडात आलाय. अनेकांच्या दुचाकींमध्ये पेट्रोल भरल्यानंतर वाहनं बंद पडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. चौकशीअंती अजब प्रकार समोर आला. पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण झाल्यामुळे पाण्याचा स्पर्श होताच ते पाण्यासारखं दिसू लागतं. त्यामुळे वाहनांची इंजिनं बंद पडतायत आणि नागरिक हैराण झालेत. आंतरराष्ट्रीय स्काय डायव्हर शीतल महाजन यांनी चित्तथरारक स्काय डायव्हिंग करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनोख्या शुभेच्छा दिल्या. शीतल महाजन मूळच्या जळगावच्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्काय डायव्हिंग करणाऱ्या त्या महाराष्ट्रातल्या एकमेव महिला आहेत.
सिंधुदुर्गातील नेतर्डे, गाडेल आणि डिंगणे या भागात ओंकार हत्तीनं धुडगूस घातलाय. हत्तीच्या सततच्या वावरामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्येही भीतीचं वातावरण आहे. दर गुरुवारी साई मंदिराच्या प्रसादालयामध्ये विशेष साई आमटी प्रसाद रूपानं दिली जाणार आहे. कमी तेल, कमी तिखट आणि भरपूर जीवनसत्व, फायबर, कॅल्शियम तसंच खनिजांनी समृद्ध असलेली ही आमटी आरोग्यासाठी उपयुक्त असेल. होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्याची परवानगी देणाऱ्या सरकारच्या निर्णयाला गोंदियातल्या डॉक्टरांनी विरोध केला. सरकारनं निर्णय मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला जातोय. बुलढाण्यामध्ये सकल मातंग समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. न्यायमूर्ती बदर समितीला मुदतवाढ दिल्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. 6 महिन्यांसाठी दिलेली मुदतवाढ तातडीनं रद्द करावी अशी मागणी केली जाते. पुण्यामध्ये पालिकेविरोधात चिखलात बसून आंदोलन करण्यात आलं. पुलावरती पाणी साचत असल्यानं नागरिकांना नाहक त्रास होतोय. तातडीनं पुलावरचा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी आता जोर धरतेय. शिरूर नगर परिषदेतील भ्रष्टाचार आणि गलथान कारभाराविरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं घंटानाद आंदोलन केलं गेलं. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगरी ढोल वाजवत सुंबरान आंदोलन केलं गेलं. यशवंत सेनेच्या वतीनं भारत सोन्नर यांच्या नेतृत्वात जोरदार घोषणाबाजी झाली. धुळे शहरातल्या जुन्या आग्रा रोडवरती नो हॉकर झोन कायम ठेवावा या मागणीसाठी धुळे व्यापारी महासंघानं मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून शहरातल्या मुख्य बाजारपेठेपर्यंत हा मोर्चा निघालेला. नागपूरमध्ये उद्या बंजारा समाजानं धरणं आंदोलनाची हाक दिली आहे. एसटी प्रवर्गातनं आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजाची आहे. उद्याच्या आंदोलनामध्ये महिला पारंपरिक वेशभूषेत सहभागी होतील. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातलं निवेदन सादर केलं जाईल. जालन्याच्या परतूरमध्ये काँग्रेसनं बैलगाडी मोर्चा काढला. यावेळी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान मोर्चात मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवलेला. नांदेडच्या किनवट तालुक्यात बंजारा समाजानं आंदोलन केलं. एसटी प्रवर्गातनं आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज आदिवासी प्रवर्गात असल्याच्या नोंदी असल्याचा दावा केला जातोय. या आंदोलनात मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यामध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये होणार नसल्यानं वाद निर्माण झाला. शासनाच्या निर्णयाविरोधात IMA-तर्फे 1 दिवसाचा संप पुकारण्यात आलाय आणि हा शासन निर्णय तातडीनं मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.